मंडळी, जेव्हा एका स्त्रीची हिंमत तुटते ना, तेव्हा ती तिच्या मुलांकडे एकदा पाहते आणि त्या क्षणी तिला पुन्हा जगण्याची, लढण्याची आणि प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची ताकद मिळते. आईला जगण्याचं सर्वात मोठं कारण जर कोणी असेल ना, तर ते तिचे लेकरं असतात. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. तर आता आंघोळ पांघोळ झाले, सगळं आवरले, बाहेरचं झाडून वगैरे सगळं. आता देवपूजा करायची, म्हणलं फुलं तोडून घ्यावा झाडाचे. हे पहा, जास्वंदीला किती फुलं आलेत. आता सध्या तरी जास्वंदीचे फुलं खूप निघतात ना, तर देवासाठी ते भरपूर होऊन जातात. टेरेसवरती गलंड्याचे झाडं लावले होते ना आपण, त्याला खूप फुलं यायची बरं का. पण त्या झाडांचं एज झालं होतं, म्हणजे ते खूप जुने झाले होते ना, त्यामुळे त्या झाडांना असे भरगच्च फुलंच येत नव्हते. मग मी ते काढून टाकले. आणि आता पावसाळा चालू झालाय ना, तर सुकलेले ते गलंड्याचे फुलं मी पुन्हा मातीमध्ये टाकलेत आता. तर त्याचं रोप उगलं ना, मी पुन्हा त्याचे झाडं लावन आणि मग आपल्याला गणपतीमध्ये पुन्हा फुलं येतील आता देवासाठी. देवपूजा झाल्यानंतर मी किचनमध्ये आले. मुलांना म्हणलं काय नाश्त्याला बनवू रे. तर आकाश काय म्हणतो, बाई एकच दिवस राहिलो मी तुझ्याजवळ, आता मला आहे ना तुझ्या हातची मस्त मसाला मॅगी खायची. तर त्या मॅगी बनवून देते मी आता. पण ते पहा, किचनवर बसलाय आणि मॅगी एका ताटामध्ये फोडून वेगळी करतोय, मसाला वेगळा करतोय आणि सगळं किचनवर राडा करून टाकलंय. आता तू सुटलाय सर्व. हा, मसाला चांगला होतं. आणि मसाला मॅगीसाठी मस्त मी बारीक कांदा कापून घेतला, टोमॅटो कापून घेतलं आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं. त्याच्यामध्ये कांदा परतायला घालते मी आता. आणि कांदा हलका परतत आला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे मिठामुळे काय होतं, टोमॅटो पटकन सॉफ्ट झालं जातं. त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी कट करून टाकल्या होत्या आणि थोडीशी हळद घातली होती. आणि कांदा टोमॅटो पण छान परतलं ना, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कोणती भाजी असेल किंवा मॅगी जरी असली तरी पण चव छान लागती. तर मॅगी मसाला काढला होता आकाशने एका प्लेटमध्ये ना, तर तो मॅगी मसाला पण मी त्याच्यामध्ये घातला आहे आता. आणि हलकं थोडं पाणी घालून मी त्याला परतू घेते. पाणी घालून परतलं ना, काय होतं, कांदा टोमॅटो मसाला सगळं एकजीव होतं आणि मग मॅगीची म्हणा किंवा कोणत्याही भाजीची म्हणा चव खूप छान लागते. पाणी घालून मी कांदा टोमॅटो मस्त परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घातलं आता 2-3 ग्लासभर. आणि मॅगी ती अशी नूडल्स सारखी मला लांबलचक नाही आवडत बरं का, मी भुगा करून त्याच्यामध्ये घालत असते. तर 2-3 मिनिटं शिजून घेतली ना, मॅगी छान झाली होती. कोणा ओली आवडती, पण आज मॅगी जरा मी थोडी अशी सुकीच बनवली होती. आता सगळ्यांनी नाश्ते केले आणि नाश्ते झाल्यानंतर फौजी साहेब आणि सागर लागले गाड्या धुवायला. आणि हे आगारोचं प्रेशर वॉशर मला प्रमोशनसाठी आलं होतं, पण फौजी साहेब त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतात बरं का. आता छोट्या मोठ्या गाड्या धुण्यासाठी हे खूपच छान आहे. सगळी माती चिखल सगळं निघून जातं गाड्यांचं आणि जास्त पाणी पण लागत नाही. काय झालं, काय म्हणलं आता? हे बघा आतेबाई मस्त गुडघा शिकवितात आता. नाश्ते झाल्यानंतर फौजी साहेबांनी गाड्या धुतल्या बाहेरच्या, तोपर्यंत बाकीचं थोडंफार मी घरातलं काम आवरलं. आणि त्यानंतर दुपारचं जेवण पण बनवायचं होतं, मी लागली जेवण बनवायला. तर आकाश आवडला द्यायला काल कापण्या बनवल्या आणि आज बालुशाही बनवते. तर त्याला म्हटलं बाकीचं काय बनवते, तर म्हटलं काहीच नको बनवू, बाकी बालुशाही आणि कापण्या बनवू, कारण त्याला गोड खूप आवडतं खायला, आहे ना पोंपळाला. मग उद्या ह्या टायमाला तिथं है ना, काय करते म्हणतोय, बनव ना. अजून पॅकिंग बाकी आहे, पॅकिंग करायची अजून. आता एवढी बालुशाही बनवून द्यायची, त्यानंतर मग तुझी पॅकिंग करू, है ना. सगळं आणून ठेवले, काय काय लागत ते साईडला काढून पण ठेवले, फक्त आता बॅगमध्ये पॅक करायचं आहे. त्याचे पप्पा बोलले मी पॅक करून देतो, कारण ते फौजमध्ये होते ना, त्यांना पॅकिंगचा जास्त एक्सपिरियन्स आहे ना. त्यांना खूप छान पॅकिंग करतात, त्यामुळे ते बोलले की मी पॅकिंग करतो आकाशी सगळे, है ना. चला आता आपण बालुशाही बनवून घेऊ, थोडा आराम पण झालाय दुपारी आता. चला, मी फ्रेश पण नाही झाले, काय नाही होत, आवरून घेऊ पटकन, है ना. चला, आणि दादा पण घरी, हे पा हे परात बिरात सगळं घेतले, साखर घेतली, आता फटाफट बनवून घेतो. एवढं बनवून साखर घेतली होती, आता याच्या अर्धा आपल्याला पाणी घ्यायचं. आता बालुशाहीच्या पाकामध्ये मी थोडी इलायची ठेचून घातली आणि पिवळा कलर घातलाय थोडासा,
घातला तरी चालतो आणि नाही घातला तरी पण चालतो, पण होतं माझ्याकडे त्यामुळे मी थोडासा घातला. आता साखर विरघळते तोपर्यंत आपल्याला असंच ढवळत राहायचं आणि साखर एकदा सगळी विरघळली ना, नंतर थोडा वेळ मंद आचेवरती पाक शिजत ठेवला तरी पण चालतो. आता बालुशाहीसाठी मी एका परातीमध्ये पाऊण वाटी गावरान तूप घेतलं होतं. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे वेगवेगळं असतं ना, त्यामुळे मी 1 चमचाभर बेकिंग पावडर घेतली होती आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला होता. 1 वाटी दही आणि 2-4 ड्रॉप मी पिवळा कलर घेतला होता आणि ते मिक्सरने छान असं मी फेटून घेतलं सगळं आणि सगळं मिश्रण एकदा फेटून घेतलं ना, त्याच्यामध्ये मी 2.5 वाट्या मैदा घातला आणि चवीपुरतं मीठ घालून सगळं पीठ मी एकजीव करून घेतलं व्यवस्थित. आधी ते मैद्याला सगळं ते दही वगैरे तूप सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते चोळून घ्यायचंय आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला चपातीला आपण जसं पीठ मळतो ना, अगदी त्याचप्रमाणे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळून झाल्यानंतर 10 मिनिटं मी झाकून ठेवलं आणि त्यानंतर आपण पुरीसाठी जेवढा गोळा घेतो ना पिठाचा तेवढाच घ्यायचा छोटा छोटा आणि त्याला बालुशाहीसारखा आकार द्यायचा, म्हणजे मध्ये थोडंसं छेद पाडून घ्यायचं. बालुशाहीचे सगळे गोळे मी तसेच करून घेतले आणि त्यानंतर तेल तापायला ठेवलं होतं. आता तेल तापल्यानंतर गॅस मिडियम केला मी आणि मंद आचेवरती हे सगळे बालुशाही मी मस्त खरपूस भाजून घेतली, म्हणजे तळून घेतली. मंद मीडियम गॅसवर आपण तेल ठेवून जर तळली ना बालुशाही आतमध्ये पर्यंत ती भाजल्या जाते, अजिबात कच्ची राहत नाही आणि मस्त खायला खरपूस लागते. मी बालुशाही बनवते तोपर्यंत राजू काय म्हणला, मी तुला मेथीची भाजी निसून देतो. तर कामावून येताना त्यांनी 2-3 गड्या मेथीच्या भाजीच्या आणल्या होत्या ना, तर संध्याकाळी म्हणला मेथीची भाजीच बनव, कारण त्याला खूप मेथीची भाजी आवडती आणि बाजारात चांगली आता मेथीची भाजी यायला लागली. आणि मी किचनमध्ये काही स्वयंपाक बनवते आणि मुलं माझ्याजवळ आले नाही असं कधी होतच नाही, तर आकाश लगेच आला, म्हणला मी तुला बनवू लागतो आता. आता हे असं कार्टून माझ्याजवळ राहायचं, एवढं मदत करायचं आणि हा जर गेला ना आता माझी काय अवस्था होणार आहे मलाच माहिती आहे. आता बालुशाही तर बनवायची झाली होती, पण खारे शंकरपाळे बनवायची होती आम्हाला मिठाचे मस्त त्याच्यामध्ये ओवा वगैरे घालून. तर त्यासाठी पीठ मळलं मी पटकन आणि शंकरपाळे पण करून घेतले आणि त्यानंतर मग म्हणलं स्वयंपाक बनवते, कारण संध्याकाळची वेळ झाली होती. त्यामुळे म्हणलं आता शंकरपाळे झाले ना, एकदा दिवाबत्ती करते संध्याकाळची आणि त्यानंतर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते. बालुशाही झाली, शंकरपाळे झाले, संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि त्यानंतर मी अजिबात बसले नाही, लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागले. संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवला होता. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी मेथीची भाजी, डाळ भात, चपाती असं बनवलं होतं आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर फौजी साहेब काय बोलले, आकाशची पॅकिंग करायची ना, सगळं तुम्ही मला हॉलमध्ये आणून द्या आणि मग मी आकाशची बॅग पॅक करतो. आणि आकाशने सगळं सामान काय काय लागतंय ते इथं आणून ठेवले. आकाशची पॅकिंग त्याचे पप्पा करणार आहेत, कारण त्यांना चांगलं पॅकिंग करता येतं. त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे. ते बेडशीट चालून तो स्टिकर ते नाही काढलं का भाऊ, काढतात ना चप्पलला पण स्टिकर तसाचे. तुला घालायला कोणते कपडे ठेवले आता? ठेवले ना? काय काय ठेवले? शर्ट आणि पॅन्ट आहे ना? म्हणजे टाप का आतमध्ये? त्याच्या पप्पांना माहिती आता बाहेर जायचं म्हणल्यावर काय काय लागतं काय काय नाही, त्यानुसार त्यांनी त्याला सगळं घेऊन दिले. फॉर्मल ड्रेस, नाईट ड्रेस, त्यानंतर तिथं बाथरूमसाठी तिथं चप्पल, कपड्याची साबण, अंगाची साबण, कपड्याचा ब्रश, कोलगेट, दात घासायचा ब्रश, नॅपकिन, रुमाल, त्यानंतर सॉक्स, अजून टावल, बनियन, अजून टी शर्ट. कॉलेजचे तर तिथंच घेणार आहे ना, कॉलेजचे तिथंच घेणार आहेत. त्यानंतर कंबळ, गादी सहित तिथून घेऊन चाललो. हे बा बेडशीट पण घेऊन चालले, बेडशीट पण आणले त्याला. एक बदलायसाठी बेडशीट दुसरं एक घेऊन अजून एक पॅन्ट कुठे तुझ्या पॅन्टवर? मी काय म्हणते, बेडशीट बदलायसाठी आलटून पलटून एखादं दुसरं देऊ का घरातलं? देऊ ना. हे बघ, शर्ट इथं ठेवले सगळे, इथं पॅन्ट ठेवले मोठा ना, त्याच्यावर नाईट पॅन्ट ठेवले. ठीक आहे, तुला पण समजलं नाही ना, पुढं पुढं कपडे सगळी बॅग घालायची गरज नाही पडणार. ठीक आहे, हे नाईट पॅन्ट इथं. आता हे उद्या घालायचं नाही तुला? टी शर्ट तर मरणामध्ये चालवले. टी शर्ट नाईट बघितले टी शर्ट आता किती झाले? ठीक आहे, याच्यावर ठेवतो हे सॉक्स. हा म्हणजे तुला बनियन, अंडरवेअर
आणि साबण बिबून याच्यात टाकेल. ठीक आहे. हे एक बॅग आहे. नाही? हे पहा टावेल. त्याला टावेल 2 लागत होते, एक्स्ट्रा एक लागत होते. त्याला एक टावेल दुसरं देते. टावेल हा, एक साबण, थांब रे. हे साबण, हे ब्रश, साबणदाणी, कोलगेट ब्रश, हा, तर रुमाल याच्यात. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे माझं पोरगं चकसू, त्याला हँडवॉशचे पाऊच द्या. त्याला हँडवॉश घ्यावा लागेल उद्या जाता जाता. ही बाटली घे ना. बाटली शिल्लक नाही ना, आपण वापराय काढायला सगळ्या घ्यावं लागेल त्याला. आणि रिफिल आहेत सगळ्या. एक तो ना जेवला तरी त्याला हँडवॉश लागतो हात धुवायला. राहू दे ना, आपण येईल ना आम्ही. ऐका, ही पण टाका. हे रिफिल आहेत बरं का हँडवॉशच्या. याच्यात ठेव. एक दोन साबण अजून. आणि तिची नवीन पॅक करून नाही दिली त्याला. घरी याच्यात ठेवू का? होय? नवीन पॅक करून नाही दिली. नवीन लई मोठी आहे. त्याला काही गरज नाही त्याची. ती मराठी आहे. हा का? मला पोरं आणली स्वतः ठेवली. तुला पोराला सगळं नवीनच आणलंय. काय टेन्शन नाही. दे इकडं. मी काय म्हणलं होतं, एक बेडशीट आणि एक खोळ देते मी. नाही नाही, बदलायला त्याला. काय गरज नाही. परत येणार. येणार 4 आहे. वर्ष दिवस नाही चालणार मी. तू असं नको करू. येणार आहे परत ते. हे बघ, 2 खोळ येतो. एकच असतं. ते राहू दे त्याला बदलायला, बदलीन तो. खराब झाले. टेन्शन नको घेऊ. त्याला काय लागेल ते सगळं मी पोहोचेल की नाही, काय लागेल एवढं टेन्शन नाही. एवढं लांब नाही. होय? पोरगी चालली नांदायला. डन ना. हांजी. समजलं? आता उद्या गो टू कोपरगाव. आणि कसं जशी नांदाय चालली. आयो. काय जवळ आहे, नको टेन्शन घे एवढं. मी काही नाही येत होतो. तुला आहे ना, काय वाटलं का मी तिथून पोरं पाठवून देत जाईल पोलीस स्टेशनवर. तुझं मित्र आहे ना, त्यामुळे टेन्शन नको. ठीक आहे. अख्खं कोपरगाव ओळखीच आहे पप्पांचं. हा. पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या मित्रांचे सगळे येतात. आता ही बघ फोल्डिंगची गाडी तुला. ठीक आहे. कोपरगाव काय एवढं लय लांब नाही. हा. आता तुला कसं समजणार माहितीये का, की हाड बाजू आहे ना ही खालून आहे आणि सॉफ्ट आहे ना ही वरून आहे. हे बघ. सॉफ्ट वरून आहे बरं का, खालून हार्ड आहे. त्याला काय व्हायने 4-8 दिवस थोडं हम्म. शिवाय घ्यायला सवय तर लागली हे तर ना, काय नाही. इकडे बघ, एकदम फर्स्ट क्लास. फोल्डिंगची गाडी पण होती पप्पांनी मस्त आहे बघ. वा. बाबुल की दुआएं लेके जा, जा तुझको सुखी संसार. येऊ चल, चल तुझं घे बाजूला. तुझा नांदाय चालला अक्षय. नांदाय चाललाय जरा. नांदाय चाललाय नांदायला. हा इथे ठेव. गाडी इथे ठेव. याला तुझी बॅग आहे ना, याला हे लॉक आहे. हा. गाडीला तू सेट करू शकते याला. नाही. मी तेच लॉक म्हणते, नाही याला. ते आता काय आहे ते काही. हे आणून आण. आकाशची पॅकिंग झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले. आजच्या पुरतं इतकंच बरं का. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.